हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल, मी पण मस्त आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग, कारण वेळ सकाळची आहे आणि बाहेर बघा किती धुकं पडलंय। मी दाखवते तुम्हाला, खूप थंडी आहे आणि धुकं पण आहे, हे बघा। तर असं धुकं पडले, थंडी पण खूप आहे आणि आधी अजून झोपलाय। तर आधीच्या डब्यासाठी आज मी बनवणार आहे बीटचा पराठा। तर त्याला रोज वेगवेगळं द्यावं लागतं, म्हणजे आठवड्याचं त्यांचं जे काही ठरलेलं असतं मेनू तोच द्यावा लागतो त्याला। तर आज आहे बीटरूट पराठा। तर मी आज बीटचे पराठे बनवणार आहे, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर चला मग बघूयात की। तर बीटचा पराठा बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या साईजचं बीट घेतलंय। आता काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला जे बीटचं कवर आहे, वरचं साल जे आहे ते आधी काढून घ्यायचं। आपल्याला पूर्ण सगळं व्यवस्थित साल असं काढून घ्यायचं, कारण आपल्याला बीट जे आहे ते बारीक करून घ्यायचं मिक्सरवरती। त्यामुळे सगळ्यात आधी पहिली स्टेप आहे की आपल्याला बीटचं साल जे आहे, वरचं कवर, ते छान असं व्यवस्थित सगळ्या साईडनी काढून घ्यायचं आहे। आणि साल काढल्यानंतर आपल्याला ते बीट किसून घ्यायचं आहे। किसून घेतलं की काय होतं की छान अशी पेस्ट तयार होते बीटची, आणि चिरून घातलं तर कुठं आधीमध्ये राहतं आणि ते लाटताना येतं मध्ये। त्यामुळे असं किसणीवरती छान किसून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी छान असं बीट किसून घेतलं आणि त्याच्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे, कारण आता आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे। त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या टाकायच्या आहेत, हिरव्या मिरच्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। मी इथं 2च हिरव्या मिरच्या टाकल्यात, कारण मुलं खाणार होती, त्यामुळे मी 2च हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात। तुम्ही जास्तही टाकू शकता तिखट हवं असेल तर। त्याच्यानंतर इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं आलं, अर्धा इंच आल्याचे तुकडे कट करून घेतलेत मी बारीक। आणि आता आपल्याला हे सगळं मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं, त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवून घेतली की व्यवस्थित पिठामध्ये ती मळता येते व्यवस्थित। तर आता इथं मी गव्हाचं पीठ घेतले, 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही पेस्ट जी आहे ती टाकून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। आता पेस्ट व्यवस्थित सगळी पुसून घ्यायची, भांड्यातनं व्यवस्थित काढून घेतली मी। त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकून ठेवलं होतं, कारण परत जर पीठ मळताना लागलं तर म्हणून। आता मी इथे 1 चमचा तीळ टाकून घेतले, तिळानं खमंग खुसखुशीतपणा येतो, त्यामुळे तीळ 1 चमचा टाकून घेतले आहे। त्याच्यानंतर 1 चमचा ओवा क्रश करून घेतला होता, तो टाकून घेतला। त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा थोडंसं कमी लाल तिखट टाकून घेतले, कारण आधीच मिरच्या 2 टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता हे छान आपल्याला एकत्र मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी लगेच टाकायचं नाही, कारण पाणी टाकल्याने काय होईल, पीठ एखाद्या वेळेस पातळ होण्याची शक्यता असते, कारण आपण बीटची प्युरी करून घेतली, ती पातळच आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं बसतंय तेवढं व्यवस्थित आधी पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागलं तर पाणी वरून टाकायचं। इथं मला थोडंसंच पाणी घ्यावं लागलं। तर मी छान असं पिठाचा गोळा बनवून घेतलाय मस्त असा। पीठ जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही। तर छान असं पिठाचा गोळा बनवून घेतलाय मी। आता हे पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, कारण पीठ छान भिजलं तर पराठे छान अगदी मऊसूत होतात। जर लगेच करायला घेतले तरी पण होतात, पण ते चिरल्यासारखे होतात थोडे। त्यामुळे थोडंसं वरून तेल लावून एक 10 ते 15 मिनिटं पीठ छान असं भिजायला ठेवायचं। ते छान मुरलं की छान असे पराठे होतात। आता इथं 10 ते 15 मिनिटं झालेत आणि मी पीठ बघू शकता तुम्ही, छान असं मऊसूत झालेलं आहे। आणि आता मी पराठे लाटायला घेणार आहे। तर इथं मी छोटासा पिठाचा गोळा बनवून घेतलाय आणि आता तो लाटून घ्यायचा आहे। तर इथं पिठामध्ये मी थोडंसं बुडवलेलं आहे, कारण लाटता येत नाही तसंच लाटायचं म्हटलं तर, त्यामुळे पीठ लावावंच लागतं थोडं। तर पिठात मी असं गोळा हे करून घेतलं आणि छान असं लाटून घेतलं। आता मी घडी घालून पराठा बनवणार आहे। तसाच पराठा बनवला तर जास्त फुगत नाही आणि कदाचित कडक होऊ शकतो, त्यामुळे मी असं घडी घालून पराठा बनवते। तर छान अशी घडी तेल लावून वगैरे घडी वगैरे घालून घेतली मी आणि आता परत पीठ लावून पराठा छान असा लाटून घेणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला जसा आवडतो आकार तसाही देऊ शकता। कोणी त्रिकोणी देऊ शकतं, कोणी चौकोनी देऊ शकतं। मी इथं गोलच पराठे लाटलेत, कारण शेपमध्ये दिलेत तरी मुलं छान आवडीनं खातात। त्यामुळे तुम्ही तसंही बनवू शकता, त्रिकोणी चौकोनी पण पराठे बनवू शकता।
तर मी ते गोल असा पराठा छान लाटून घेतलेला आहे पराठा, आणि कलर खूप छान दिसतो. आता कॅमेऱ्यामध्ये कसा दिसतो मला माहीत नाही, पण खूप छान कलर, लाल असा कलर खूप छान दिसत होता पराठ्याचा. तर आता मी तव्यामध्ये टाकून घेतला हा पराठा, आणि पराठा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल लावून व्यवस्थित. असा घडी घालून पराठा बनवला तर पराठा खूप छान मऊसूत होतो आणि जास्त वेळ मऊच राहतो, तो असा कडक होत नाही. तर आता एक साईडनी छान असं भाजल्यानंतर मी वरून तेल लावून घेतलं. तुम्ही तूप पण लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर. तर इथं छान असं तेल लावून घेतलं. आता दोन्ही साईडनी आपल्याला पराठा छान भाजून घ्यायचा आहे, आणि इथं छान फुगलेला आहे बघू शकता तुम्ही पराठा. तर असा मऊसूत होतो मग. तर छान असा पराठा तयार झाला आहे आपला. बघा तुम्ही किती छान रंग आलाय पराठ्याला, आणि खूप छान दिसतोय, आणि वास पण खूप छान येत होता. अगदी खमंग खुसखुशीत वास येत होता पराठा करताना. तर छान असा आता आपला पराठा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने बीटचे पराठे तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.